टोकाई कारखाना खासदार हेमंत पाटलांनी घ्यावा, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले वसमत यांचं प्रतिपादन। तालुक्यातील टोकाई कारखान्यावर हजारो शेतकरी, शेकडो कर्मचारी, वाहन चालक यांचे भवितव्य अवलंबून असल्यानं खासदार हेमंत पाटील यांनी कारखाना घेऊन चालू ठेवावा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टोकाई सहकारी साखर कारखाना हा विक्रीला निघालेला आहे। हा कारखाना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी घ्यावा अशी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। जेव्हा आज जाहिरात आली तेव्हापासून खूप शेतकऱ्यांचे फोन आले की हा कारखाना हेमंत पाटलांनी घेतला तर तो सुरक्षित राहील, शेतकऱ्यांचे वेळेवर पैसे येतील। आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की हेमंत पाटील साहेबांचा आजपर्यंतचा सहकारातला अनुभव लक्षात घेता त्यांनी हा कारखाना स्वतः घ्यावा आणि चालू ठेवावा, जेणेकरून शेतकऱ्यामध्ये जो असंतोष किंवा जी नाराजी पसरलेली आहे ती दूर होईल, शेतकऱ्यांचे पैसे सुरक्षित होतील आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक हेल्दी आणि सक्षम असा पर्याय उपलब्ध होईल। हेमंत पाटील साहेबांनी जे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असणारा पोफळी कारखाना गेल्या 8-10 वर्षापासून बंद होता, तो गेल्या वर्षी घेतला। खूप चांगल्या पद्धतीने तो कारखाना चालवला। आपल्या भागातील पूर्णा असेल किंवा भावराव असेल या दोन्हीही कारखान्यापेक्षा त्यांनी पहिली उचल यावर्षी जास्त दिली। त्याच्यामुळं लोकांच्या त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत। मग ते हजारो शेतकरी असतील, कर्मचारी असतील, वाहतूक ठेकेदार असतील, या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लावला। टोकाईच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता आहे। 2 प्रकल्पाचं सिंचनासाठी सोयीच्या सगळ्या सुविधा आहेत। बैलगाडीचे क्षेत्र मोठं आहे। त्याच्यामुळं हा कारखाना एखाद्या खाजगी व्यावसायिकाने घेण्यापेक्षा हेमंत पाटील साहेबांनी जर घेतला तर ते लोकांच्या फार सोयीचं होणार आहे, शेतकऱ्यांच्या भल्याचं होणार आहे। शेतकऱ्यांना एक हमी राहील की आपले पैसे बुडणार नाहीत, आपला ऊस वेळेवर जाईल आणि त्याची योग्य पैसे मिळतील। कोणताही कारखाना जर कोण्याही कारणामुळे बंद पडला तर त्या भागातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे, याचा अनुभव टोकाई परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येत आहे। कारखाना महिनाभरापासून बंद असल्यामुळे लोकांना ऊस अन्य कारखान्याला द्यावं लागत आहे, कुठं गुळ कारखान्याला द्यावं लागत आहे आणि पर्याय नसल्यामुळं मग ते लोक मनमानी पद्धतीनं कमीत कमी दर देऊन शेतकऱ्यांचं एक प्रकारे शोषण करीत आहेत। या गोष्टीला शेतकरी मोठ्या प्रमाणावर वैतागलेले आहेत। टोकाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर टोकाईच्या प्रशासनावर त्या भागातील लोकांनी 2 वेळेस पूर्णपणे विश्वास ठेवला, एक हाती सत्ता दिली, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर ऊसही लागवड केली, परंतु प्रशासन कुठं कमी पडला आता तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे। त्यांनी कारखाना विक्रीला काढला। हा कारखाना एखाद्या खाजगी व्यावसायिकाच्या किंवा एखाद्या प्रस्थापित कारखानदाराच्या दावणीला जाण्यापेक्षा हा कारखाना जर हेमंत पाटील साहेबांनी घेतला तर त्या भागातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी एक मोठी सोय होणार आहे, एक विश्वासाचं वातावरण तयार होणार आहे। टोकाई सहकारी साखर कारखाना खरं तर हा नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेला लोकांच्या, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी फार आवश्यक कारखाना तो सुरू झालेला होता। दुर्दैवानं त्या कारखाना प्रशासनाला एक काळ हंगाम सोडलं तर फार काही चालवता आला नाही। शेतकरी किंवा सभासद खरं पाहिलं तर यांची कवडीची ही चूक नाही। यांनी त्या भागातील त्यावेळेसचे जे कोणी नेते पुढे आले त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना मतं दिली, त्यांच्यासाठी ऊस लावला, अन्य पिकं बाजूला ठेवून ऊसाची त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने लागवड केली। त्याच्यामुळं त्यांना, शेतकऱ्यांना आणि सभासदांना दोष देण्यात काही अर्थ नाही। ज्यांच्याकडे हा कारखाना कमी ताब्यात होता ते कमी पडले असो। आता शेतकऱ्यांच्या पाचवीलाच संकट पुजलेले आहेत। आमचं काय, आम्ही काही केलं तरी आम्हाला संकटाला सामोरं जावंच लागत आहे, हेही एक संकट म्हणून शेतकरी ते स्वीकारतील। परंतु कारण नसताना शेतकऱ्यांचे पैसे अडकलेत, ते पैसे जर वेळेवर शेतकऱ्यांना मिळायचे असतील, येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांचा ऊस व्यवस्थित जाऊन त्यांना योग्य पैसे जर मिळायचे असतील तर हेमंत पाटलांनीच हा कारखाना घ्यावा असं हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे।